मंडळी, घरात उरलेली पोळी म्हणजे एक इमोशनल डॅमेजच असतो बघा. आई म्हणती ती सकाळची पोळी उरलेली फेकू नको ग. मग काय करणार आता त्याचं एक मस्तपैकी जुगाड करूया. पोळी आणि गुळाचा पौष्टिक आणि मस्तपैकी लाडू. त्यासाठी पोळी जी आहे ना तिचे तुकडे करून मिक्सरला टाकायची आहे, ती बारीक करायला मस्तपैकी. मिक्सरला घरकंदीशी बारीक केली की एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे ती. याच्यामध्ये आपल्याला टाकायचं गूळ. गूळ हा पौष्टिक असतो बरं का. टिफिनला वगैरे जर कधी काही नसेल तर मुलांना आपण पटकन बनवून ही रेसिपी देऊ शकतो. कधी स्नॅक्स म्हणून देखील खाऊ शकतो. हेल्दी आहे ना, मुलं पण आवडीने खातात. रोजचीच भाजी चपाती खाऊन कंटाळा येतो की कधी कधी. मस्तपैकी ते गूळ आपण काय केलं आहे, किसून घेतला आहे. म्हणजे तो चपातीत एकजीव व्हायला पाहिजे की नाही, मस्तपैकी मिक्स व्हायला पाहिजे ना, म्हणून तो किसून घेतला आहे. आणि ती जी आपण मिक्सरला बारीक केलेली पोळी होती त्याच्यामध्ये हा गूळ टाकून दिला आहे. वरती काय घालायचं आहे माहिती आहे का? मस्त रसरशीत तूप. हे तूप मी घरी बनवलेलं आहे बरं का, गाईच्या दुधापासनं. बघा मस्तपैकी तूप घालायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही काजू बदाम बारीक पण करून मिक्सरला टाकू शकतात बरं का, अजून छानपैकी. मी तर ते नंतर वरतून घालणार आहे बाई. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आधी टाकलं मिक्सरला बारीक करताना तरी चालेल. आणि सगळं ते छानपैकी एकजीव करायचे. हे बघा कसं छानपैकी मिश्रण केलं आहे. आणि त्याचा हातावर घ्यायचा आहे व एक छोटासा लाडू असा वळायचा आहे मस्तपैकी हातावर, गोल 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 गरीत. तुम्हाला सांगते मंडळी, एवढा छान लागतो खायला, एकदम पौष्टिक. आणि मुलं देखील आवडीने खातात बरं का. आणि मोठ्यांनाही आवडतो छान. असे 1 2 3 एखादी चपाती 2 चपात्या असले की त्याचे 2 3 लाडू छोटे छोटे छान होतात. मुलं पण आनंदाने हौशीने खातात बरं का. चपाती पण फस्त होते आणि हेल्दी पण आपल्या पोटात जातं, हो की नाही. छानच बनलं आहे बघा. वा वा वा, मस्तच. याच्यावर लावलं आहे मी बदाम काजू. आ हा हा, तुम्ही पण छानपैकी एकदा करून बघा की कशी झाली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा मंडळी. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हो. त्याला काही पैसे लागतात का सबस्क्राईब करायला? मला पण मोटिवेशन मिळतं आणि छान छान व्हिडिओज बनवायला प्रोत्साहन मिळतं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.